हं. सहसा जेव्हा आपण एखाद्या वैद्यकीय निदानाबद्दल बोलतो ना, तेव्हा तिथे अचूकतेची एक अतिशय स्पष्ट अशी अपेक्षा असते. हो, अगदी इंजिनिअरिंग सारखीच म्हणा ना. अगदी तेच. म्हणजे समजा एखादा हात मोडला, तर एक्स-रे मशीनमध्ये ती पांढरी तुटलेली रेष आपल्याला अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर तिथे बोट ठेवून सांगतात, की बघा इथे फ्रॅक्चर आहे. आणि आपल्याला ना हे असं थेट स्पष्टीकरण खूप आवडतं. साहजिकच येते. मानवी मेंदूला गोष्टी डोळ्यांना दिसलेल्या आणि एका निश्चित चौकटीत बसवलेल्या आवडतात. ते अगदी बायनरी असतं. एकतर हाड मोडलंय किंवा नाही मोडलंय. बरोबर. आणि त्यात एक प्रकारचा मानसिक दिलासा असतो, की चला आपल्याला सत्य काय आहे ते ठाऊक आहे. पण जेव्हा आपण मानवी श्रद्धा, प्राचीन गूढवाद आणि मृत्यूच्या पलीकडच्या संकल्पनांच्या जगात पाऊल ठेवतो ना, तेव्हा अचानक ती एक्स-रे मशीन काम करणं बंद करते. नक्कीच. तिथे आपली सगळी मोजमापाची साधनं फेल ठरतात. हो. आणि आपण अशा एका जगात प्रवेश करतो, जे अत्यंत खोल आणि रहस्यमय आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच ठिकाणाचा भेद घेणार आहोत, जे मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये वसलेलं आहे, महाकालेश्वर मंदिर. खरं तर हे केवळ एक मंदिर नाहीये, तर ते आधुनिक विज्ञान, मानवी तर्क आणि अगदी काळालाही खुल्याआम आव्हान देणारं एक जिवंत उदाहरण आहे. इथला प्रत्येक दगड एक वेगळी गोष्ट सांगतो. हो ना. आणि म्हणूनच आज आपण या जागेचं मूळ रहस्य नक्की काय आहे हे उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता या चर्चेत पुढे जाताना आपण अनेक प्राचीन रहस्य, जुन्या राजांचे हल्ले आणि अगदी आजच्या राजकारण्यांचे संदर्भही घेणार आहोत. आणि हे सांगणं इथे खूप गरजेचं आहे. हो, कारण माझ्या वाचनात आलेले हे सगळे ऐतिहासिक आणि राजकीय संदर्भ आपण उपलब्ध माहितीवरून जसेच्या तसे मांडत आहोत. आपला उद्देश इथे कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक विचारधारेची बाजू घेण्याचा अजिबात नाहीये. बरोबर. आपण फक्त हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की या एका विशिष्ट जागेमध्ये अशी कोणती ऊर्जा आहे ज्यामुळे हे सगळे ऐतिहासिक आणि राजकीय पडसाद तिथे उमटले. अगदी. कारण महाकालेश्वराचा इतिहास जेवढा जुना आहे ना, तेवढाच तो अनेक हिंसक आणि राजकीय स्थित्यंतरांमधून गेलेला आहे. तो समजून घेण्यासाठी आपल्याला पूर्णपणे तटस्थ राहावंच लागतं. नक्कीच. तर आपण सुरुवात अशा एका तथ्यापासून करूया, ज्याने माझा खरोखरच गोंधळ उडवून दिला. मी जेव्हा या मंदिराच्या वास्तुकलेबद्दल वाचत होतो ना, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. कोणती? संपूर्ण भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाकालेश्वर हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे, जे दक्षिणमुखी आहे. म्हणजे त्याचं तोंड थेट दक्षिणेकडे आहे. ही खूपच वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. हो ना, कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही साक्षात मृत्यूची, यमाची दिशा मानली जाते. आपण सहसा दक्षिणेकडे पाय करून झोपणंही टाळतो. मग अशा मृत्यूच्या दिशेकडे तोंड करून बसलेला हा देव, यामागे नक्की काय तर्क आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आणि याचं उत्तर महाकाल या शब्दाच्या अर्थात आणि इथल्या एका प्राचीन कथेत दडलेलं आहे. महा म्हणजे विशाल आणि काल म्हणजे वेळ आणि मृत्यू. अच्छा, म्हणजे वेळेचा स्वामी. अगदी. वेळ आणि मृत्यू या दोन्ही गोष्टींवर ज्याचे अंतिम नियंत्रण आहे तो महाकाल. तुम्ही जो मृत्यूच्या दिशेचा उल्लेख केलात ना, ती कथा उज्जैनच्या, ज्याला पूर्वी अवंतिकापुरी म्हटले जायचे, तिथल्या एका राजाभोवती फिरते. राजा चंद्रसेन, बरोबर. मी त्याच्याबद्दल थोडं वाचलं आहे. तो खूप मोठा शिवभक्त होता. होय, राजा चंद्रसेन. त्याचा एक मित्र होता मणिभद्र, ज्याने चंद्रसेनाला एक चिंतामणी भेट दिली होती. ती मणी इतकी तेजस्वी आणि शक्तिशाली होती की आजूबाजूच्या राजांना तिचा भयंकर मोह झाला. सत्तेचा आणि संपत्तीचा मोह. बरोबर. त्यांनी ती मणी मिळवण्यासाठी उज्जैनवर चारी बाजूने आक्रमण केले. आता गंमत बघा, राजा चंद्रसेन या आक्रमणाला घाबरून पळून गेला नाही किंवा त्याने शस्त्रही उचलले नाही. तो थेट महाकाल वनात गेला आणि तपस्येला बसला. पण एक मिनिट, इथेच मला थोडं थांबवावंसं वाटतं. म्हणजे शहरावर एवढा मोठा हल्ला होत असताना राजा युद्ध करण्याऐवजी चक्क तपस्येला बसला. हे थोडं विचित्र नाही का वाटत? वरवर पाहता ते नक्कीच विचित्र वाटतं, पण इथेच अथेचा खरा अर्थ दडलेला आहे. चंद्रसेनाचा विश्वास भौतिक ताकदीवर नव्हता, तर त्या पलीकडच्या ऊर्जेवर होता. आणि त्याच वेळी शहरावर दुसरं एक महाभयंकर संकट आलं. दुसरं संकट म्हणजे अजून काय झालं तिथे? दूषण नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता. त्याने ब्रह्माजींकडून एक विशेष वरदान मिळवले होते. या राक्षसाने थेट शिवभक्तांवर आणि अवंतिकापुरीवर हल्ला करण्यास सुरुवात केली. संपूर्ण शहरात नुसता हाहाकार माजला. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते. बापरे. आणि अशा या भयानक युद्ध आणि गोंधळाच्या वातावरणात त्या कथेमध्ये एक लहान मुलगा प्रवेश करतो, बरोबर ना? हो, अगदी बरोबर.
एक 5 वर्षांचा लहान मुलगा आपल्या विधवा आईसोबत तिथे पोचतो. राजाला इतक्या शांतपणे तपस्या करताना पाहून तो लहानगा इतका प्रभावित होतो की तो स्वतःचं मातीचं एक छोटंसं शिवलिंग बनवतो आणि अत्यंत एकाग्रतेने पूजा करू लागतो. एवढ्या लहान वयात? हो ना. त्याची आई त्याला ओरडते कारण बाहेर मृत्यूचं थैमान सुरू असतं. ती रागाने त्याचं पूजेचं साहित्य फेकून नेते, पण तो मुलगा जराही विचलित होत नाही. तो आपली भक्ती तशीच सुरू ठेवतो. म्हणजे एका बाजूला राक्षसाचा कहर आणि दुसऱ्या बाजूला एका 5 वर्षांच्या मुलाची अविचल भक्ती. काय कॉन्ट्रास्ट आहे. होय. आणि कथेनुसार त्या क्षणी अचानक आकाशात वीज चमकते, जमीन दुभंगते आणि साक्षात भगवान शिव एका अत्यंत रौद्र रूपात म्हणजे महाकाल रूपात तिथे प्रकट होतात. अंगावर काटा आणणारा प्रसंग आहे हा. नक्कीच. ते केवळ एका हुंकाराने त्या अवाढव्य दूषण राक्षसाला भस्मसात करतात, त्याचा वध करतात. हे ऐकताना मला असा विचार येतोय की जर आपण काळाची किंवा वेळेची तुलना एका नदीशी केली ना, तर महाकाल हे त्या नदीत पोळणारे कुणी नसून ते स्वतः तो महासागर आहे जिथे ही नदी शेवटी जाऊन मिळते. क्या बात आहे. अतिशय सुंदर विचार आहे हा. आणि म्हणूनच दक्षिणमुखी असण्याचं रहस्य इथे उलगडतं. ही कथा केवळ वाईटावर चांगल्याचा विजय एवढीच मर्यादित नाहीये. मग याचा दुसरा अर्थ काय होतो? निष्पाप भक्तीसमोर क्रूर अवाढव्य ताकद कशी हरते याचं हे प्रतीक आहे. दक्षिणमुखी असणे म्हणजे थेट मृत्यूच्या दिशेला तोंड करून उभे राहणे. याचाच अर्थ असा की जो महाकालाच्या आश्रयाला येतो तो मृत्यूकडे पाठ फिरवत नाही, तर मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून त्याची भीती कायमची नष्ट करतो. मृत्यूच्या भीतीवर मात करणं हा विचार जितका तत्वज्ञानाच्या दृष्टीने भारी वाटतो ना, तितकाच तो प्रत्यक्ष आचरणात आणायला कठीण आहे. हो, ते तर आहेच. पण याच कल्पनेतून तिथे एक असा विधी जन्माला आला आहे जो ऐकायला जितका अंगावर काटा आणणारा आहे, तितकाच तो पाहण्यासाठी लोक जगभरातून वेड्यासारखे तिथे गर्दी करतात. मी बोलतोय भस्म आरतीबद्दल. भस्म आरती. जेव्हा मी याच्या प्रक्रियेबद्दल वाचलं ना, तेव्हा क्षणभर माझ्याही अंगावर शहारे आले. महाकालेश्वराची भस्म आरती ही संपूर्ण जगात एक अद्वितीय प्रथा मानली जाते. रोज पहाटे 4 वाजता जेव्हा जग गाढ झोकेलं असतं तेव्हा हा विधी पार पडतो. आणि जुन्या नोंदी पाहिल्यात तर त्यात स्पष्ट नमूद केलंय की पूर्वी ही आरती चक्क श्मशानातील ताज्या मानवी चितेच्या राखेने केली जायची. हो, ही गोष्ट ऐतिहासिकदृष्ट्या खरी आहे. लोक जिवंतपणीच तिथे जाऊन स्वतःचं नाव नोंदवायचे म्हणे की माझ्या मृत्यूनंतर माझ्या चितेची पहिली राख महाकालाच्या भस्म आरतीसाठी वापरली जावी. आता काही कारणास्तव कदाचित व्यावहारिक अडचणीमुळे असेल ती प्रथा बदलली आहे. आता गाईचे शेण, पिंपळ, शमी, वड आणि अमलतास यांच्या राखेचा वापर होतो. पण तरी राख ती राखच ना. होय. शिवाय ही आरती पाहताना आजही काही अत्यंत कडक नियम पाळले जातात. हा विधी सुरू असताना महिलांना डोळे बंद करावे लागतात किंवा त्या विशिष्ट प्रक्रियेच्या वेळी त्यांना दर्शन घेण्याची परवानगी नसते. आता इथे मला एक मानसशास्त्रीय प्रश्न पडतो. विचारा ना. रोज सकाळी उठून एखाद्या देवाला भस्म किंवा चितेची राख लावलेली पाहणे याचा लोकांवर काय परिणाम होत असेल? म्हणजे यामुळे माणसाला मृत्यूची जास्त भीती वाटू लागते की मृत्यू अटळ आहे हे रोज डोळ्यांनी पाहिल्याने मृत्यूची भीती कायमची निघून जाते? तुम्हाला काय वाटतं? यामागे ना एक अत्यंत सखोल तत्वज्ञान आहे. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर भस्म हे या सृष्टीतील कोणत्याही गोष्टीचं अंतिम रूप आहे. अंतिम रूप म्हणजे शेवट. अगदी. लाकूड जळू दे, राजाचा राजवाडा जळू दे किंवा माणसाचं स्वतःचं शरीर जळू दे, शेवटी उरते ती फक्त मूठभर राख. भगवान शिव हे श्मशानवासी मानले जातात. बरोबर. माणूस जन्मभर जो अहंकार बाळगतो, संपत्तीचा मोह करतो, स्वतःच्या सत्तेचा दिखावा करतो, ते सर्व पाखंड शेवटी याच राखेसारखं भस्म होणार आहे. म्हणजे ही आरती एक प्रकारचा आरसा आहे असं म्हणता येईल. अगदी. ही अत्यंत कठोर पण सत्य जाणीव करून देणारा आरसाच आहे. हे मृत्यूचं उदात्तीकरण अजिबात नाहीये, तर मृत्यूचा या जीवनातील एक अटळ आणि नैसर्गिक सत्य म्हणून केलेला स्वीकार आहे. खूपच खोल विचार आहे हा. जेव्हा तुम्ही रोज मृत्यूचं हे प्रतीक डोळ्यांनी पाहता ना, तेव्हा तुमच्या मनातील अज्ञात मृत्यूची भीती हळूहळू नाहीशी होते. तुम्ही वर्तमानात जगायला शिकता. हा तात्विक भाग मला आता पूर्णपणे समजलाय. पण आपण मगाशी ज्या एक्स-रे मशीन आणि विज्ञानाच्या मर्यादांबद्दल बोलत होतो ना, त्याकडे मला आता यायचंय. बरं, म्हणजे आपण कालभैरवाकडे वळतोय तर? अगदी अचूक ओळखलात. कारण तत्वज्ञान एका बाजूला, पण इथेच जवळ एक असं ठिकाण आहे जिथे भौतिकशास्त्र आणि विज्ञान अक्षरशः हात टेकते. आपण बोलत आहोत उज्जैनपासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या कालभैरव मंदिराची. कालभैरव
उज्जैन शहराचे सेनापती किंवा कोतवाल महाकालेश्वराच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी यांच्यावर आहे अशी इथली मान्यता आहे. आणि इथली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे इथे प्रसाद म्हणून चक्क दारू चढवली जाते. मी सुरुवातीला जेव्हा हे वाचलं ना, तेव्हा मला वाटलं की ही फक्त एक प्रतिकात्मक प्रथा असेल, पण तसं नाहीये. अजिबात नाही. दररोज 2000पेक्षा जास्त दारूच्या बाटल्यांचा नैवेद्य तिथे दाखवला जातो. भक्त स्वतः बाटल्या घेऊन येतात आणि पुजाऱ्याकडे देतात. आणि त्यानंतरचे घडतं ना, ते कोणत्याही जादूच्या खेळापेक्षा कमी नाही. पुजारी ती दारू एका छोट्या पात्रात घेतात, मूर्तीच्या ओठांना लावतात आणि पाहता पाहता काही क्षणात ती दारू गायब होते. मूर्ती ती दारू अक्षरशः पिऊन घेते. हो, हे दृश्य तिथे रोज पाहायला मिळतं. मला सांगा, आजच्या या प्रगत वैज्ञानिक युगात जिथे आपल्याकडे एवढं अद्ययावत तंत्रज्ञान आहे, तिथे असं कसं होऊ शकतं की विज्ञानाला ही हातचलाकी किंवा हा प्रकार नेमका कसा घडतोय हेच समजत नाहीये. हाच तर खरा प्रश्न आहे. आणि बघा, विज्ञान काही गप्प बसलेलं नाहीये. ब्रिटिश काळात कॅप्टन हंटर नावाचा एक अधिकारी होता. त्याला वाटलं की हा नक्कीच काहीतरी फसवणुकीचा प्रकार आहे. भारतीयांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेतला जातोय असं त्याला वाटलं. मग त्याने काय केलं? त्याने सत्य शोधण्यासाठी त्या मूर्तीच्या आजूबाजूला आणि खाली खूप खोलवर चक्क खोदकाम केले. त्याला खात्री होती की तिथे एखादी पाईपलाईन किंवा पोकळी नक्कीच असेल जिथे ती दारू साठत असेल. आणि त्याला काय सापडलं? काहीही नाही. शून्य. त्याला कोणताही मार्ग किंवा पाईपलाईन तिथे सापडली नाही. आणि विशेष म्हणजे काही दिवसांतच त्या कॅप्टन हंटरचा अत्यंत गूढ आणि अनाकलनीय परिस्थितीत मृत्यू झाला. अरे बापरे, हे तर खूपच भयंकर आहे. पण हे तर ब्रिटिशांच्या काळातलं झालं. आता आधुनिक काळात कोणी प्रयत्न नाही केला यावर संशोधन करायचा? डॉक्युमेंटरी मेकर्स यांनी तिथे जाऊन हाय डेफिनेशन कॅमेरे, सेन्सिटिव्ह मायक्रोफोन आणि स्कॅनिंग मशीन्स वापरून तपासणी केली. आणि काही साथी लागलं नाही. काहीही नाही. त्या पाषाणाच्या मूर्तीमध्ये कोणतेही छिद्र किंवा लपवलेली पाईपलाईन कोणालाही सापडली नाही. एका ब्रिटिश संशोधकांच्या टीमने जेव्हा पूर्णपणे हार मानली ना, तेव्हा त्यांनी त्यांच्या अहवालात याला कलेक्टिव्ह डिवाइन इल्युजन म्हणजे एक प्रकारचा सामूहिक दैवी भ्रम असे नाव दिले. सामूहिक दैवी भ्रम हे ऐकायला खूप छान वाटतं, पण याचा नक्की अर्थ काय? मला तर हे असं वाटते की आम्हाला काहीच समजलं नाही म्हणून आम्ही एक जड शब्द फेकून मोकळे झालो. बरोबर ओळखलात. जेव्हा प्रायोगिक विज्ञानाला भौतिक कारण शोधता येत नाही ना, तेव्हा ते मानसशास्त्राचा आधार घेतं. त्यांचा अर्थ असा होता की तिथल्या वातावरणात आणि भक्तांच्या एकत्रित श्रद्धेमध्ये इतकी ताकद आहे की ते जे पाहू इच्छितात तेच त्यांना दिसतं. पण ती दारू तर खरोखरच कमी होते ना? हो ना. दारू खरोखरच पात्रातून गायब होते हे सेन्सर्सनीही नोंदवलं आहे. त्यामुळे हा केवळ भ्रम असू शकत नाही. ही एका अशा ऊर्जेची उपस्थिती आहे जी आपल्या मोजमापाच्या साधनांच्या पूर्णपणे पलीकडची आहे. आणि ह्या ऊर्जेचा दरारा किती भयंकर असू शकतो याचं सुद्धा एक ऐतिहासिक उदाहरण माझ्या वाचनात आलं. मुघल काळातलं ना? हो. मुघल काळात औरंगजेबाने भारतातील अनेक मंदिरे पाडली. जेव्हा त्याच्या सैनिकांनी ह्या कालभैरव मंदिरावर हल्ला करण्यासाठी कूच केली ना, तेव्हा तिथे कुठलीही मानवी फौज त्यांच्याशी लढायला आली नाही. होय, हा प्रसंग इतिहासात खूप प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की अचानक कुठून तरी कुत्र्यांचा एक महाप्रचंड कळप तिथे आला. कालभैरवाचे वाहन कुत्रा मानले जाते. बरोबर. त्या शेकडो कुत्र्यांनी सैनिकांवर असा काही हल्ला केला की औरंगजेबाचे ते क्रूर सैनिक चक्क वेडे झाले. ते आपापसांतच एकमेकांना मारू लागले, चावू लागले. शेवटी औरंगजेबाला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जावे लागले. हे सगळं ऐकताना मला एक अत्यंत कुतूहलजनक विचार येतोय. कोणता? जर एका शहराचा सेनापती किंवा कोतवाल इतका शक्तिशाली आणि गूढ असेल, तर तिथला मुख्य राजा म्हणजे साक्षात महाकाल किती ताकदवान असेल? हा विचारच अंगावर शहारे आणणार आहे. हो ना. आणि यातूनच आपण एका अशा अघोषित नियमाकडे येतो जो आजही आपल्या आधुनिक राजकारण्यांना घाम फोडतो. नियम असा आहे की महाकाल हेच उज्जैनचे एकमेव खरे राजा आहेत. त्यामुळे कोणताही राजा, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान या उज्जैन शहरात रात्री मुक्काम करत नाही. खरं तर हा केवळ एक जुना नियम नाहीये, तर याचे वर्तमानातले अत्यंत स्पष्ट दाखले आहेत. इतिहासाची पानं उलटून पाहिली ना, तर भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी उज्जैनमध्ये रात्री मुक्काम केला होता. आणि काय झालं? त्यानंतर अल्पावधीतच त्यांचं सरकार कोसळलं.
कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही इथे रात्री मुक्काम करण्याची चूक केली होती आणि अवघ्या 20 दिवसांत त्यांना राजीनामा द्यावा लागला. इथे मला तुम्हाला थोडं थांबून एक थेट प्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा ना. आपण विज्ञानावर बोलतोय, मानसशास्त्रावर बोलतोय, तर मला सांगा, ही खरोखरच एखादी दैवी शिक्षा आहे की लोकांच्या मनातील भीतीमुळे निर्माण झालेली एक मानसिक स्थिती, ज्याला इंग्रजीत सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी म्हणतात? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की ती एक सायकोलॉजिकल भीती असते? हो, म्हणजे एखाद्या मोठ्या नेत्याला सतत वाटत राहतं की मी उज्जैनमध्ये झोपलोय, आता माझी सत्ता जाणार, माझं काहीतरी वाईट होणार. त्या मानसिक दबावाखाली तो नेता चुका करायला लागतो, चुकीचे निर्णय घेतो आणि परिणामी त्याची सत्ता जाते. हे असं असू शकतं का? हां. तुम्ही अत्यंत अचूक आणि सखोल मुद्दा मांडलात. आपण याला सत्तेच्या मानसशास्त्राच्या अंगाने पाहूया. बरं. राजकारणी किंवा मोठे नेते हे नेहमीच एका हायड्रॉलिक पॉवर स्ट्रक्चरमध्ये म्हणजे सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर वावरत असतात. ते जिथे जातात तिथे तेच बॉस असतात. पण उज्जैनमध्ये जेव्हा ते प्रवेश करतात तेव्हा तिथली सांस्कृतिक आणि मानसिक ऊर्जा त्यांना जाणीव करून देते की तू इथे शून्य आहेस. इथला राजा फक्त महाकाल आहे. म्हणजे त्यांचा अहंकार दुखावला जातो किंवा ते आतून घाबरतात? अगदी. एका म्याणात 2 तलवारी किंवा एका शहरात 2 राजे राहू शकत नाहीत. ही फक्त म्हण नाहीये, तर ती एक मानसिक अवस्था आहे. जेव्हा एखादा नेता सत्तेचा अहंकार घेऊन इथे थांबतो ना, तेव्हा त्याच्या स्वतःच्याच आत एक प्रचंड मानसिक संघर्ष सुरू होतो. सायकोलॉजिकल फ्रिक्शन. बरोबर. तुम्ही ज्याला सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी म्हणालात ना, ते नक्कीच असू शकतं. हा राजकारण्यांसाठी नम्रता शिकवणारा एक मोठा धडा आहे. नुकतेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही मुक्काम न करण्याची परंपरा मोडली. हो, मी नुकतंच वाचलं त्याबद्दल. त्यांनी चक्क उज्जैनमध्ये रात्र काढली. मग त्यांचं सरकार का नाही पडलं? कारण त्यांनी जो दृष्टिकोन ठेवला ना, तो पूर्णपणे वेगळा होता. ते स्वतः उज्जैनचेच रहिवासी आहेत. जेव्हा त्यांनी तिथे मुक्काम केला, तेव्हा ते मुख्यमंत्री किंवा राजा म्हणून नाही राहिले. मग त्यांनी काय भूमिका घेतली? त्यांनी जाहीरपणे सांगितले की मी महाकालचा मुलगा आहे. महाकाल हेच या ब्रह्मांडाचे राजे आहेत आणि मी केवळ त्यांचा सेवक आहे. स्वतःला राजा न मानता सेवक मानल्यामुळे सत्तेचा अहंकाराचा तो संघर्ष इथे निर्माणच झाला नाही. हा मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवरचा खूप मोठा बदल आहे. म्हणजेच काय, तर सगळा खेळ आपण स्वतःला काय मानतो यात आहे. आणि हा नियम फक्त राजकारण्यांसाठी नाहीये, तर सामान्य लोकांसाठीही आहे. हो, इथल्या स्थानिक परंपरा खूप कडक आहेत. उज्जैनमध्ये मंदिरासमोरून कोणत्याही लग्नाची वरात जात नाही. विशेषतः नवरदेव घोड्यावर बसून जाऊ शकत नाही. राजा फक्त एकच. आणि हा महाकाल राजा ऋतूंनुसार आपली रूपेही बदलतो. शिवरात्रीला तो नवरदेव बनतो, श्रावणात तो राजाधिराज बनतो, तर दिवाळीत संपूर्ण प्रांगण दिव्यांनी उजळून निघतं. पण सत्तेच्या या सगळ्या गणितात आपण हे विसरता कामा नये की या मंदिराने फक्त मानसिक नाही तर अनेक अत्यंत क्रूर असे प्रत्यक्ष भौतिक हल्लेही सहन केले आहेत. सत्तेचा आणि धर्माचा संघर्ष इथे शेकडो वर्ष चालत आला आहे. खरंय. हे सगळं ऐकताना मला असं वाटतंय की हे महाकालेश्वरचं मंदिर म्हणजे जणू एखाद्या कांद्यासारखं आहे. कांद्यासारखं? ते कसं? म्हणजे बघा, जसं आपण त्याचा एक एक पापुद्रा काढतो, तसतसं आपल्याला एक वेगळं शतक, एक वेगळं युद्ध आणि एक नवीन रहस्य उलगडताना दिसतं. हां, अगदी तंतोतंत जुळणारं उदाहरण आहे हे. या कांद्याचा पहिला पापुद्रा काढला ना, तर आपण थेट 1235 मध्ये जातो. दिल्लीचा सुलतान इल्तुतमिश याने उज्जैनवर भीषण आक्रमण केले होते. त्याने मंदिर पूर्णपणे लुटून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही ते मूळ ज्योतिर्लिंग कसं काय वाचलं? तिथेच तर पुजाऱ्यांची निष्ठा कामी आली. जेव्हा त्यांना हल्ल्याची चाहूल लागली ना, त्याला पुजाऱ्यांनी मूळ ज्योतिर्लिंग तिथल्याच एका गुप्त विहिरीत, ज्याला कोटीतीर्थ म्हटले जाते, तिथे लपवून ठेवले. बापरे, म्हणजे त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ते वाचवलं आहे. त्याला जुना महाकाल म्हणतात. आजही जाणकार लोक सांगतात की मुख्य दर्शन घेण्यापूर्वी या जुन्या महाकालचे दर्शन घेतलेच पाहिजे. आणि या घटनेनंतर जवळपास 500 वर्ष ही मूळ ज्योतिर्लिंग अज्ञातवासात होतं ना? होय. औरंगजेबाच्या काळात तर त्या उद्ध्वस्त झालेल्या मंदिराच्या अवशेषांवर चक्क एक मस्जिद बांधली गेली होती. जवळपास 500 वर्ष हे मंदिर एका भग्न आणि दबलेल्या अवस्थेत होते.
तरीही लोकांची श्रद्धा टिकून राहिली. अगदी. पुजाऱ्यांची एक पिढी दुसऱ्या पिढीला ती गुप्त विहीर आणि त्यातील ज्योतिर्लिंगाची माहिती गुपचूप देत राहिली. भक्तांची श्रद्धा कधीच कमी झाली नाही. अखेर 1728 मध्ये जेव्हा मराठा शूरवीर राणोजीराव सिंधिया यांनी मुघलांचा दारुण पराभव केला, तेव्हा त्यांनी ती मस्जिद पाडून 1732 मध्ये पुन्हा एकदा या भव्य मंदिराची निर्मिती केली, जी आपण आज पाहतो. वास्तुकला आणि इतिहास यांचा इथे काय अद्भुत संगम आहे. हे आजचं मंदिर 3 मजली आहे. सर्वात खाली महाकालेश्वराचे मूळ स्थान, मधल्या मजल्यावर ओंकारेश्वर आणि सर्वात वर 3ऱ्या मजल्यावर नागचंद्रेश्वर मंदिर. आणि त्या नागचंद्रेश्वर मंदिराचंही एक वेगळंच गूढ आहे. हे मंदिर वर्षातून फक्त एकदा नागपंचमीच्या दिवशी उघडते. हो, मी ऐकलंय त्याबद्दल. तिथे खूप गर्दी असते ना? हो ना. तिथे नेपाळहून आणलेली एक अतिशय दुर्मिळ मूर्ती आहे, ज्यामध्ये भगवान शिव आणि पार्वती चक्क फणा काढलेल्या नागावर बसलेले आहेत. अशी इथली प्रबळ मान्यता आहे की साक्षात तक्षक नाग तिथे आजही वास करतो. पण या मंदिराच्या इतिहासाचे पापुद्रे इथेच संपत नाहीत. जमिनीवरचा इतिहास आणि वास्तुकला आपण आत्ता पाहिली, पण अलीकडच्या काळात म्हणजे 2018 पासून मंदिर परिसरात जे विस्तारीकरणाचे आणि खोदकामाचे काम सुरू आहे ना, त्याने तर आधुनिक विज्ञानासमोर आणखी मोठे प्रश्न निर्माण केले आहेत. होय. आणि इथूनच हा जो धार्मिक किंवा पौराणिक विषय आहे, तो थेट एका पुरातत्वीय म्हणजे आर्किओलॉजिकल रहस्यात बदलतो. बरोबर. जेव्हा तिथे खोदकाम सुरू झाले ना, तेव्हा जमिनीखाली 11व्या आणि 12व्या शतकातील एका अत्यंत प्राचीन आणि भव्य मंदिराचे अवशेष सापडले. उत्कृष्ट कोरलेले खांब, नक्षीदार रथ, जुन्या भिंती, हे सगळं जमिनीच्या इतक्या खाली गाडलं गेलं होतं. हां, पण यापेक्षाही धक्कादायक गोष्ट पुढे घडली. काय? तिथल्या पुरातत्व विभागाला तिथे जमिनीच्या चक्क 20 फूट खाली काही मानवी सांगाडे सापडले, म्हणजे चक्क नरकंकाल. हे सांगाडे अतिशय रहस्यमय पद्धतीने तिथे गाडले गेले होते. एक सेकंड. हे सांगाडे नक्की कोणाचे आहेत? ते तिथे कसे आले? एखादं जुनं युद्ध झालं होतं का? की तिथे पूर्वी खरोखरच काही तांत्रिक विधी चालत होते? यावर अजूनही ठोस उत्तर मिळालेलं नाहीये. सध्या ऑस्टिओलॉजी डिपार्टमेंट म्हणजेच अस्थिशास्त्र विभाग या सांगाड्यांचा कसून अभ्यास करत आहे. त्यांचं कार्बन डेटिंग सुरू आहे. जमिनीखाली सापडलेले हे मानवी सांगाडे महाकालेश्वराच्या धार्मिक गूढतेला आता एका अत्यंत गडद आणि थरारक पुरातत्वीय रहस्याची जोड देत आहेत. तर थोडक्यात सांगायचे तर आज आपण एका अशा अद्भुत प्रवासाचा मागोवा घेतला आहे, जो सामान्य तर्काच्या पूर्णपणे पलीकडचा आहे. नक्कीच. आपण पाहिलं की इथे साक्षात मृत्यूची पूजा केली जाते, जिथे भस्म आरतीमधून जीवनाचे अंतिम आणि कठोर सत्य रोज पहाटे उलगडले जाते. आपण कालभैरवाच्या दारू पिण्याचे असे एक भौतिक रहस्य पाहिले, ज्याला प्रगत विज्ञान, ब्रिटिश अधिकारी आणि आधुनिक कॅमेरेही पकडू शकलेले नाहीत. आणि आपण हेही समजून घेतले की कसे आधुनिक जगातील अत्यंत बलाढ्य नेते आणि मुख्यमंत्री सत्तेच्या भीतीपोटी आणि मानसिक दबावाखाली या राजाच्या दरबारात झोपायला आजही घाबरतात. हो ना? हा संपूर्ण प्रवास आपल्याला एकच गोष्ट विचार करायला भाग पाडतो की आपण ज्याला वास्तव किंवा सत्य मानतो त्याची व्याप्ती किती मर्यादित आहे. निसर्गाच्या आणि काळाच्या पोटी अजून बरीच रहस्ये दडलेली आहेत, जी आपल्या आकलनाच्या पलीकडची आहेत. अगदी खरंय. आणि याच एका अस्वस्थ करणाऱ्या पण अत्यंत सुंदर